नमस्कार सर्वांना. आज ना आपण पडवळ बनवूया. पडवळची भाजी जी मस्तपैकी लांबलचक असते. आणि आता आपण त्याच्यातली बी काढायची आणि छानपैकी छोटी छोटी असे बारीक कापून घ्यायचं. आणि मग मसाल्यावर बनवायची भाजी. पांढरे वाटाणे घालून छानपैकी, म्हणजे एकच करायचं असं, थोडं ओलं थोडं सुकं असं. म्हणजे नुसती वाटाण्याची उसळ करण्यापेक्षा ह्या सीझनमध्ये ज्या भाज्या असतात ना, पावसाळ्यात दोडकं, पडवळ, त्याच्यात वाटाणे म्हणजे हिरवे वाटाणे, काळे वाटाणे, पांढरे वाटाणे असे वाटाणे घालून त्याची भाजी बनवायची. म्हणजे ती भाजी पण खाल्ली जाते आणि न आवडणाऱ्यांना पण ती भाजी खाल्ली जाते म्हणून. तर आज आपण छानपैकी ही भाजी बनवूया. चला मग मी कट वगैरे करते भाजी आणि सगळं तयार करते आणि मग आपण पुन्हा दाखवूया. तर मी ते मगाशी धुवून घेतलेलं पडवळ होतं ना, ते छानपैकी आता कापून घेतलं आहे, चिरून मस्तपैकी एकसारखं असं. आणि त्याच्यासाठी फोडणीला द्यायला टोमॅटो आणि कांदा कापून घेतला आहे आणि हे वाटाणे घालणार आहेत. आणि काही न घालता, दुसरं काही न घालता कांदा टोमॅटोवर फोडणीला द्यायचे. तर कढई ठेवली आहे, तेल पण टाकलं आहे. काय होतं, नुसत्या वाटाण्याच्या भाज्या केल्या ना तर आपल्यासारख्यांना गॅस होतो, खायला होत नाही. आणि आता ह्या सीझनमध्ये दोडकं, पडवळ वगैरे असं भाज्या छान मिळतात. इथे कंटोळी म्हणतात ती भेटते, अशा छान भाज्या भेटतात. तर ते पावसाच्या ह्या सीझनला मिळणाऱ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत ना. तर त्याच्यासाठी सगळ्यांनाच आवडेल म्हणून, छोट्या मुलांना आवडेल म्हणून त्याच्यासाठी वाटाणे वगैरे असे घालायचे. आणि भाजी मिक्स भाजी बनवायची. तर आता मसाला टाकते, 1 चमचा. नुसत्या ज्या भाज्या केल्या ना, ओल्या मिरच्याच्या सुद्धा छान होतात, चण्याची डाळ घालून वगैरे, तर मुलं खाणार नाही. तर मग असे वाटाणे घातले किंवा चणे घातले, वाटाणे किंवा हे घातलं काळे वाटाणे, तर ती मुलं थोडं तरी खातील वाटप घातलेली. मसाला टाकला आणि गरम मसाला पण टाकला थोडासा माझ्याकडचा. तर हे वाटाणे टाकते. दोडकं, पडवळ वगैरे आम्हाला खूप सवय आहे, कारण आम्ही लहानाची मोठी गावी झाल्यामुळे आमच्याकडे आमच्या दरवाजातच असायचं पडवळाचा वेल, दोडक्याचा वेल वगैरे. आणि खास करून शेतकरी लोक असतात ना, त्यांना विकत भाज्या आणण्यापेक्षा त्यांनी स्वतः आपल्या परसात घातलेल्या, म्हणजे आज घराच्या आजूबाजूला अंगणात हे अळी करून घालतात ना, त्या भाज्या त्यांना परवडतात आणि खायला पण बऱ्या. तर आता मी ह्याला वाटप आहे ते घालणार आहे, म्हणजे याचं खोबऱ्याचं वाटप केलेलं आहे ते घालणार. आणि आता ते या मुंबईमध्ये कसे कायम असतात, दोडका, पडवळ वगैरे ह्या भाज्या कायम मिळतात. पण गावी पण आता कायम मिळतात, कारण गावी पण आता भाजी नेहमी लोक शेती करतात भाज्यांची वगैरे. पण जी लोक आपल्या घरासमोर घालतात किंवा अंगणात घालतात, त्यांच्याकडे पावसात वगैरे असतात. बेताचं पाणी घालून शिजत ठेवली आहे. चांगली शिजली ना, वाटाणे पण त्याच्यातले शिजले की त्याच्यात वाटप घालूया. थोडंसं मीठ टाकते.
ह्या भाजीला ना वास एक प्रकारचा वेगळा येतो, असं उग्रच उग्रच वास येतो. तसं सर्वच भाज्यांना आपला आपला असा वास असतो. तर त्यामुळे लोकांना असं कच्चा वास वगैरे आला ना तर म्हणजे नको म्हणतात, ही भाजी नको असं म्हणतात. पण एकदा बनवली ना की असं मसाल्यावर किंवा ओली मिरचीवर हळद, ओली मिरची आणि चणा डाळ वगैरे घालून तेव्हा ती पण छान लागते. आणि ही मसाल्यावर बनवलेली पण छान लागते. थोडी ओली सुकी केली की भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भातासोबत तिखट डाळ असेल, वरण असेल किंवा ताक असेल तर छान लागते. तर आता हे 10-15 मिनटं छान शिजून दे भाजी. मग आपण ह्याच्यात खोबरं घालूया. तर अशी छानशी भाजी शिजून तयार झाली आहे. मस्त वाटाणे पण त्याच्यातले शिजले आहेत आणि भाजी पण शिजली आहे. जास्तच हा चमचा घालत राहिला तर ती खूपच अशी हे होणार, शिजून जाणार ना, एकदम पातळ कापलेली होती ती. तर आता त्याच्यासाठी खोबरं घालते. एक चमचा भराचं खोबरं वाटप केलेलं घेतलं आहे आणि ते त्यात ही अशी छानशी भाजी खोबरं घालून मस्त झाली आहे आणि छान लागते चवीला सुद्धा. वास पण गोड गोड छान येतो आहे असं एकदम. तर अशा प्रकारे थोडा वेळ अजून जरा खोबऱ्यामध्ये शिजली की जरा घट्ट होणार आणि मग ती अशी खायला पण बरी. तर अशा प्रकारे ही भाजी पडवळची बनवली आहे आज, ती तुम्हाला दाखवली. तर तुम्ही पण बनवा अशीच काही घालून किंवा कुठच्याही प्रकारचे वाटाणे किंवा चणे घालून अशी छान. बरं, मग बाय.